स्वागत आहे तुमचं एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर दिवाळीचा फराळ संपलेला आहे आणि आता चपाती भाजी खायचं म्हटलं की थोडंसं तोंडाला हे होतंय। सो आज मी असं चटकदार खाण्यासाठी काहीतरी चमचमीत आणि हेल्दी बनवणार आहे, जे की आपण स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकतो आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिकता आहे। सो आपण ते जेवण म्हणूनही खाऊ शकतो। तर चला तर मग बघा मग मी काय बनवत आहे आज जेवणामध्ये। ओके, चला तर मग सुरुवात करूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आवडला असेल कमेंट करा आणि नक्की तुम्ही हे स्नॅक्सचा आनंद घ्यायला या। ओके, चला तर मग सुरुवात करूया। तर आता हिवाळा सुरू झाला आहे आणि भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या बाजारात आलेल्या आहेत। सो मुलं काय करतात, मेथीची भाजी पालकाची भाजी खायचं म्हटलं की मुलांना जीवावर येते। आणि ह्या कलरकडे बघू नका, मला माहितच आहे तुमच्या डोक्यात तेच आहे, हिरवा रंग ड्रेसचा हिरवा पालकाचा। सो आपण इकडे येऊयात। तर मुलं काय करतात, पालकाची भाजी खायचं म्हटलं की मुलांना जीवावर जातं, मग पालक पराठे पालक पुऱ्या। सो मी पण आज पालकाच्या पुऱ्या बनवत आहे, ज्या की काय स्नॅक्स म्हणून खाता येतात, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक आहेत। सो चला मग आता पालक पुऱ्याला मी सुरुवात करत आहे आणि या पद्धतीने पालक पुऱ्या नक्की करून बघा एकदा। आणि त्यामध्ये एक असा घटक एक जिन्नस टाकायचा की पालक पुऱ्या एकदम छान खमंग आणि मस्त लागणार आहेत। सो बघा मी काय काय करते। सगळ्यात अगोदर मी पालक धुवून घेतलेला आहे आणि या पालकाची मी पालकाची प्युरी करून घेतलेली आहे। आणि आता हे बघा मी 3 प्रकारचे पीठ घेतलेले आहेत, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ। जर बेसन पीठ नसेल तर तुम्ही फक्त ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ घेऊ शकतात। जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं आणि बेसनाचं पीठ घेऊ शकतात, परंतु शक्यतो 3ही पीठं असतील तर चांगलंच आहे। कारण काय होतं, सगळे मुलं भाकरी खायची कंटाळा करतात वगैरे, त्यामुळे 3ही पीठं एकत्र करून घेणार आहे मी। आणि ही जी प्युरी आहे, पालकाची जी प्युरी आहे ती प्युरी करून घ्यायचं कारण काय, कापून टाकलं की थोडंसं पानं येतात, मुलं हे करतात। किंवा कुणी काय करतं, पालक उकडून घेतं आणि नंतर मग टाकतं, परंतु मी तसं न करता मी प्रत्येक वेळेस असंच करते। पालक हा मिक्सरमधून बारीक करून घेते आणि त्याचं जी प्युरी असते ती टाकते आणि एक्स्ट्राचं कुठलंही पाणी मी त्यामध्ये घालत नाही, कारण त्यामुळे पीठ पातळ होण्याची शक्यता असते। तर आता पीठ तयार आहे, प्युरी तयार आहे। आता घ्यायचा आहे खरडा करायचा, एवढा वेळ म्हणजे तिखट करायचं आहे आपल्याला, म्हणून लसूण, जिरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालते मी। हिरवी मिरची तुमच्या मनानुसार कमी जास्त करू शकता। बऱ्याच वेळा तुम्ही लाल तिखटही टाकू शकता, लाल तिखटाने पण छान चव येते। ओवा घालायचा आहे, जिरे घालायचे आहेत भरपूर प्रमाणात, यामुळे काय होतं, पुऱ्यांना छान चव येते, खमंग वास येतो ओव्याचा। आणि बघा अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। तेल कोमट करून घालायचं आहे म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतात। शक्यतो वरून पाणी घालणं टाळाच, कारण ती प्युरी जी असते पालकाची त्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे ते पीठ आपोआप उंडा तयार होतो त्याचा। आणि पालक पुऱ्या करताना हमखास त्यामध्ये तीळ टाका, कारण काय होतं, तिळाने त्या पुरीची चव एवढी छान लागते ना, खूप छान। तीळ टाकल्यामुळे पिठामध्ये जेव्हा आपण पुरी तळतो तेव्हा ते तीळही तळून निघतात आणि एकदम खमंग अशा छान अशा त्या पुऱ्या लागतात। सो बघा माझं पीठ उंडा इथं रेडी होत आहे। पाणी घातलंच नाही आहे मी अजिबात वरून, जे पालक प्युरी टाकली होती त्यामुळेच पूर्णपणे काय झालेलं आहे, उंडा तयार झालेला आहे। हा बघा किती छान उंडा तयार झाला आहे। आणि आता बघा मी कशा प्रकारे पुऱ्या लाटते, सॉरी काय होतंय, छोटे छोटे पाऱ्या घेऊन पुऱ्या लाटत बसलं ना, छोटे छोटे गोळे करून खूप वेळ लागतो, म्हणून मी काय करते, सरळ आपला चपातीसारखा उंडा करते। एक मस्त जाडजूड मोठी पोळपाट भरून पोळी तयार करते आणि त्याचा त्रिकोणी आकारात कापते। हा त्रिकोणी शेप माझ्या मुलांना खूप आवडतो, त्यांना असं वाटतं की समोस्याचं फील घेतात ते। सो मी अशाच प्रकारे पुऱ्या करते, त्रिकोणी आकारात होतात, पटपट पण होतात, वेळही जास्त जात नाही। सो बघा तेल गरम करून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि आता मस्तपैकी पुऱ्या तळून घेणार आहेत। पुऱ्यासाठी असं ठराविक काही नाही, जर तुम्हाला ते जास्त फुल गॅसवर तळायचे असते तशाही तळू शकता, मध्यम आचेवर तळायचे असतील तशाही तळू शकता, असं काही नाही, आपल्या आपल्या हिशोबानुसार। परंतु पालक पुरी करताना हमखासपणे तिळ त्यामध्ये घालूनच बघा। तुम्ही जर याच्या अगोदर कधी टाकले नसतील तर तुम्ही बघा टाकून, तिळामुळं पालक पुरी खूप छान खूप टेस्टी लागते। हे बघा अशा प्रकारे माझ्या पालक पुऱ्या रेडी आहेत आणि आज सोबत आहे दही। मी कधी कधी केचप पण खाते पुऱ्यांसोबत, कधी शेंगदाण्याची चटणी असते, कधी लोणचा सोबतही भागवते। पण जर आपल्याला जेवण म्हणून खायचं असेल तर दह्याशिवाय पर्याय नाही, कारण पुऱ्या ह्या आपण ब्रेकफास्ट, स्नॅक्स किंवा जेवण 3ही प्रकारे खाऊ शकतो।
सो आमचं हे डिनरचं आहे, रात्रीच्या वेळेस बनवल्या. सो रेडी आहे आमचं डिनर. हे बघा, रिषभ मस्तपैकी आता पुऱ्याचा आनंद घेणार आहे. सो तुम्हीही अशा प्रकारच्या पुऱ्या नक्की करा आणि जेवायला या बरं का. परत म्हणताल की जेवायला बोलवलं नाही. सो या बघा, हा अशा प्रकारे हिवाळ्यात हेल्दी स्नॅक्स नक्की बनवा, कारण हिवाळ्यात मग आता भरपूर प्रमाणात पालेभाज्या असतात. झालेले आहेत आणि आता खूप भूक लागली. दाजी रेंटल ट्रिप घेऊन गेलेले आहेत. सो कधी येतील माहीत नाही आणि मला तर खूप भूक लागली आणि पुऱ्या तळता तळताच माझ्या तोंडाला पाणी येत होतं. सो मी आता जेवायला सुरुवात करते. या सर्वजण जेवायला, सर्वांनी जेवणाचा आनंद घ्या. मी टेस्ट करून सांगते कसं झालंय तर. मला खरंच खूप भूक लागली आहे. सो प्रिशा, कसं झालं? छान झालं ना? या तर मग जेवायला सर्वांनी. खाते, परत म्हणतात जेवायला बोलवलं नाही. मस्त. तर तुम्ही पण नक्की घरी करून बघा आणि धन्यवाद.